गावदेव चषक 2024-25च्या आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतो आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहताय शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते यंगस्टार बीड. या दोन टीम दरम्यान आपल्याला बिग फाईट, बिग लढत आता पाहायला मिळणार आहे. कारण की दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर अगदी पाहतोय आपण या संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये मातब्बर टीम म्हणून या दोन्ही टीमची ओळख आहे. अगदी स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुपरस्टार खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे तुम्ही पाहताय कौशल गुरव जो पहिलं षटक घेऊन येणार आहे कडाव टीम कडनं. टॉस जिंकला बीड टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय जाताना आपल्याला पाहायला मिळते. जय आणि त्याच्या साथीनं निकेश ही सलामीची आपण पाहतोय निकेश ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच आहे. बीड संघ थोडासा उशिराने मैदानामध्ये दाखल झालाय. त्याला आयोजकांकडून 2 धाब्यांची पॅनल्टी इथे मात्र देण्यात आली आहे. या मॅच साठी आमचे पंच ऋषिकेश मोरे आणि धीरज घोसालकर हे दोन्ही पंच आपल्याला या मॅच साठी पाहायला मिळतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ऋषिकेश मोरे, धीरज घोसालकर आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय. फार चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल ह्यात शंका नाही आहे. दोन्ही टीमचा विचार करायला गेलो तर फार बलाढ्य टीम आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय या टीमचा बोलबाला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. एकीकडे वासरेखोंडा विभागामधून आपण पाहतोय यंगस्टार बीड ही टीम, तर दुसरीकडे आपण पाहताय कडाव परिसरामधील कडाव टीम. पहिलं षटक कौशल गुरव, त्याच्या समोर आपण पाहताय स्टॅकिंग गेंडला आपल्याला पाहायला मिळतोय बीड टीम कडनं जय. जय आणि निकेश सलामीची जोड साखळी मैदानामध्ये आपण पाहताय. फार चांगलं आयोजन, तितकंच नियोजनबद्ध ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गेले 3 दिवस फार मोठी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून घेतली गेली. ही स्पर्धा तुम्ही अगदी KTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं तुम्ही पाहू शकता. अगदी घर बसल्या कामाच्या ठिकाणी तुम्ही ही स्पर्धा पाहू शकता. तुमच्या आवडत्या खेळाडूला या स्क्रीनवरती पाहू शकता. KTC लाईव्ह आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया गावदेव चषक 2024च्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि त्याला मात्र खोदून काढलाय. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सुसाट सुरुवात झाली आहे यंगस्टार बीड कडून. जय धुलेनं कौशल गौरवच्या विरोधामध्ये पहिलाच चौकार लगावलाय. चौकारानं केली आहे सुरुवात. आनंद 11 कडाव या नावानं खऱ्या अर्थानं कडाव संघ आज मैदानामध्ये उतरला. या संघाचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय आनंदजी मिरकुडे साहेब
त्यांनी पुरस्कृत केलेला कडाव संघ आपण पाहतोय. आनंद 11 या नावानं आज मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. लगेच डॉट बॉल आला. गुणवंत खेळाडू आहे, सुपरस्टार खेळाडू आहे, ते एकामेकाचे डावपेच सर्व माहिती आहेत एकामेकाला आणि त्याचाच आता पुरेपूर फायदा. हा फटका देखील चांगला. यावेळी कव्हर मधून चेंडूला काढले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. दुसरी धाव घ्यायची आहे डेंजर एंड झोन कडे निकेश, परंतु पोहोचलाय, वेगानं पोहोचलाय. चित्याच्या चपलाईनं, हरणाच्या गतीनं या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्हीही टीम मोठ्या आहेत. टार्गेट सेट करायचं यंगस्टार बीडला प्रथम 17 मध्ये. टार्गेट तुम्हाला आता सेट करत असताना जय धुले चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते जय धुलेच्या माध्यमातून. हा देखील चेंडू खोलवर टप्पाचा होता, अगदी पॅडल स्वीप करायचा होता, परंतु चेंडूमध्ये गती इतकी होती ना की गतीनं त्याला बीट केलंय. शरीरावरती चेंडू आदळला. इथे मात्र आपण पाहतो लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव महत्त्वपूर्ण आहे या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये. 7 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक आपण पाहताय कौशल गुरवचं, P1चं पहिलं षटक, जबाबदारीचं षटक. सातत्यानं अगदी जबाबदारीनं हाताळण्याची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तोच कौशल गुरव पुनश्च सज्ज झालाय. बॅटला स्पर्श केला पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. विशाल पाठीमागे आपण पाहतोय फ्लाइंग स्लीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला करताना पाहायला मिळाला. त्यानं आपल्या संघासाठी मात्र धाबा वाचवल्यात. एकच धाव आली आहे. निकेशच्या बॅटमधून ही धाव आली आहे. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. तर जय आपण पाहताय 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच गावदेव चषक 2024-25च्या माध्यमातून आपण पाहताय. वाकसकरांचं आयोजन, तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा. नियमावली सर्वांसाठी सारख्याच आहेत. बेधडक आयोजन आपण पाहताय. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू त्याला पनिशमेंट देत असताना वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 9 धावा धावफलकावरती. अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता कौशल गुरवचा, परंतु अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून गेला. वाईट बॉल आला. अव्वंतरची धाव धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय 9. बिनबाद 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू थोडीशी कमी गतीने टाकला होता हवेमध्ये. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. हा चेंडू मात्र जमिनीला दान झालाय. तोपर्यंत दोन्हीही बॅटर्स दरम्यान इथे 3 धावा कंप्लीट झाल्यात. काय रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. सप्लाईनं धावा कंप्लीट केल्या जातात. सिंगल धाव होती, खऱ्या अर्थानं झेल होता, हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षक अगदी झेल घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दोघांमध्येही कॉलिंग नव्हती. दोघंही तिथपर्यंत गेले आणि दोघांनाही स्वतःला थांबवलं. 3 धावा आल्या. धावफलक जाऊन पोहोचले 12. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ इथून बाकी आहे. 18 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करत असताना किती धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल यंगस्टार बीड संघ, ही उत्सुकता सर्वांना आहे.
ॲड केले. 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज नितेश. आउटसाइड दी ऑफ स्टंप. आमचे पंच आम्हाला सांगतायत व्हाईट बॉल आला. अव्वंतरची धाव ॲड केली जाते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नितेश आलाय, नितू गोलंदाजीसाठी आलाय. आमचे आयोजक स्वतः पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी. ऑन साईडला हा फटका वाईडिश लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी अभि आहे. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली अगदी पाहतो आपण क्षेत्ररक्षण चेंडूची आडव. सर्वांना विनंती आहे की जे आपले प्लेयर्स येणार आहेत त्यांना सांगा की गावातला रोड बंद आहे, आपण बाहेरून या. मंदिराच्या इथे काम चालू आहे, त्याच्यामुळं कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं आपण बाहेरून यायचं आहे. हा फटका चांगला आहे. यावेळी कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला गेला. एकच धाव मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. शांत गतीने क्रिकेट चालू आहे. चांगल्या चेंडूंना खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम इथे आपण पाहताय बीड टीमकडनं केलं जात आहे. जय धुले टीमचा कॅप्टन आहे, टीमला लीड करतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15. ऑन साईडला फटका खेचायचा होता, बाटवती व्यवस्थित आला नाहीये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घ्यायची, वेगानं सरसावलेत. डेंजर एंड झोन कडे आहे. कौशल गुरवचा पैकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. तोपर्यंत आपण पाहताय 3 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 18 धावा धाव फलकावरती आपण पाहताय. मोठे फटके जरी येत नाही आहे, परंतु डबल सिंगलला डबल डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करतायत. धावसंख्येला आकारणी द्यायची, टार्गेट सेट करायचं आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगला चेंडू ब्लॉक केला. फक्त पाहत राहिला निकेश या चेंडूकडे आणि इथून आपण पाहताय निर्धाव चेंडू आलाय. वेगवान पद्धतीचा चेंडू होता. नीतू चांगली गोलंदाजी आता साकारतोय. दुसरं षटक तो घेऊन आलाय. चांगला गोलंदाज आहे. शिवशक्ती कडाव टीमकडनं आज आनंद 11 या नावाने खेळतीये. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. अचूकता, भेदकता, सर्व गुण संपन्न अशी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आनंद 11 कडाव टीमकडनं. जबरदस्त मॅच, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते कडाव टीमकडनं. आणखीन एक जबरदस्त चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झाले. शेवटचे 3 चेंडू निर्धाव आलेत. काय गोलंदाजी साकारली आहे नीतूने. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता 18 धावा धावफलकावरती. प्रति षटक 9च्या सरासरीनं 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूंमध्ये कितपत धावा येणार, टार्गेट किती धावसंख्येचा असणार ते आपल्याला ड्रिंक ब्रेक नंतर पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे, त्यांना देऊया एक सुवर्ण संधी.
त्यावरती गोलंदाज डीके पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये, थांबवलं गेलंय. एकच धाव आली आहे. 19 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. आपण पाहताय आनंद 11 कडाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये यंगस्टार बीड या दोन टीम दरम्यान ही मोठी मॅच, बिग फाईट आपण पाहताय. पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहताय 19. ऑन साईडला हा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. निकेशच्या बॅट मधून आला हा षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय बीड टीम कडनं 25 धावा धावफलकात. पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटॉस पद्धतीचा चेंडू. फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकला नाहीये, शरीरावरती आदळला. इथे आपण पाहताय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 धावा धावफलकावरती आपण पाहताय. जय दुले ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. डीके वरती थोडं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मॅच आपण पाहताय. कडाव त्यांच्या विपक्षामध्ये बीड. पुढे सरसावून फटका लॉफ केलाय. वेकंड एरिया आहे, त्या ठिकाणी टार्गेट केलाय. वाईड इश लॉंग ऑफच्या रिझन मधून चेंडू चाललाय. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. डीके आपण पाहताय जे गोलंदाजी करतायत. डीके इज लाईव्ह त्यांचं चॅनल आहे गेमिंगचं. कडाव मधील आपलं आपण पाहताय आपल्या या कर्जत तालुक्यामधील षटक क्रमांक इथे या ठिकाणी तिसरं समाप्त झालंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 30 धावा धावफलकावरती. प्रति षटक आता 10ची सरासरी राखली आहे. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. बॅटिंग लाईन फार मोठी आहे बीड टीमची. अद्यापपर्यंत एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 30 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकाची आता प्रतीक्षा असेल बीड टीमला. शेवटच्या षटकामध्ये धावा येतील. टार्गेट इथून मात्र सेट केलं जाईल. जय आणि डीके सलामीची जोड साखली अजूनही मैदानावरती आहे. आपण पाहायला गेलो आनंद 11 कडाव या टीमचा बॉलिंग अटॅक इतका जबरदस्त आहे, परंतु त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना अद्यापही एकही विकेट न जाता 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विक्रांत हा गोलंदाज आपण पाहताय 4थ्या षटकासाठी. स्लॉगॉरला हा गोलंदाज आपण पाहताय. या मैदानाचा मैदानाची एक वैशिष्ट्य राहिली आहे. या मैदानामध्ये स्लॉगॉरमध्ये फार कमी धावा आल्यात शेवटच्या षटकामध्ये. जिथे आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये धावा येतात परंतु फार कमी आल्यात. हा चांगला फटका. यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एक धाव पूर्ण महत्वपूर्ण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेलं पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव आली आहे. धावफलक आता जाऊन पोहोचलं 31. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जय ऑन स्ट्राईक आहे.
त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. यंगस्टार बीडचं लक्ष लागून राहिलंय. जयच्या बाटमधून मोठे फटके येतील. चांगली टोटल उभं राहील. चांगला फटका यावेळी अगदी ऑन साईडला टर्न केलाय चेंडू. फार मोठा चेस आहे परंतु तिथे अडवणं थोडंसं मुश्किल आहे. प्रयत्न फार अप्रतिम पाहायला मिळेल तिथे अभि देवगरचे, परंतु त्याच्या प्रयत्नाने यश येत नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. मिळतील 4 धावा. टीमचा कॅप्टन आता मात्र चांगली इनिंग साकारतोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय कौशल आणि त्यानं मात्र इथे झेल कंप्लीट केला. पहिला आदरा मिळतोय टीम यंगस्टारला जय धुलेच्या स्वरूपामध्ये. विक्रांतनं मात्र तो मिळवून दिला आपल्या टीमसाठी. जो जय धुले खऱ्या अर्थानं सेट होऊन चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. आता खंडू मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. ऑन साईडला फटका खेचायचा होता. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. चेंडू पाठीमागे चाललाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अगदी इथे फलंदाज बाद घोषित केलाय. डायरेक्ट हिट झाली आहे. एकच धाव मिळेल. धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. एकाच्या साह्यानं आपण पाहताय 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे चालू होता. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला निकेश. आता सलामीची जोड साखळी मैदानाच्या बाहेर आले. जी सलामीला दोन्ही फलंदाज गेले होते शेवटच्या षटकामध्ये, अगदी माघारी फिरताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील जर पाहायला गेलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका इथून आता पाहत असेल यंगस्टार बीड संघ. एखादा मोठा फटका. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि ते फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती तेजस. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो तेजस आता मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. सातत्यानं जर पाहायला गेलं तर सलामीला येत असतो, परंतु आज उशिराने आला. 4थ्या क्रमांकावरती त्याला मैदानामध्ये पाठवण्यात आलंय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. तेजस चांगला फटका ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी तिथे ठेवण्यात आलाय. तेजस मात्र गेल्या पावली माघारी फिरतोय आणि इथे तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर येते. बघा जय बाद झाला, त्याच्यानंतर विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली. लगेच निकेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला होता तेजस आणि तो देखील इथे बाद झाला. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र माही मैदानामध्ये चाललाय 5व्या क्रमांकावरती. बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे बीड संघाची, परंतु आता जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकातील एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. महेंद्र 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. एक चेंडू त्याला फेस करायचा आहे. एखादा मोठा फटका या चेंडूवरती हीच अपेक्षा असेल यंगस्टार बीड टीमला, परंतु कडाव टीम आता हेच बोलत असेल की एखादा निर्धाव चेंडू येऊ. म्हणजे टार्गेट आपण पाहताय ना जे 36 धावा धावफलकावरती झालात. ऑन साईडला इथे फटका तर खेचलाय. चेंडू हवेमध्ये, हवेच्या अगदी ओघाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक चेंडू भेटला त्याला, परंतु त्याच्यावरती त्याने त्याचं काम पार पाडलं.
षटकार आलाय आणि धावसंख्या कुठे थांबली होती तिला आता अगदी वेगानं पुढे नेत असताना 42 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट असेल आनंद 11 कडाव टीम समोर ते 43 धावसंख्येचं. त्रेचाळीसचं टार्गेट होतं त्यातून 2 धावा आपण पॅनल्टीच्या मायनस करतोय म्हणजे 41चं टार्गेट असेल आनंद 11 कडाव टीम समोर. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली होती आपण पाहताय यंगस्टार बीट टीमनं चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला कडाव टीम आपल्या फलंदाज मैदानामध्ये पाठवा लगेच. फार चांगली मॅच आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. कडाव त्यांच्या विपक्षामध्ये बीड एक मोठी बिग लढत आपल्याला पाहायला मिळते. 41चं टार्गेट घेऊन आता कडाव टीम मैदानामध्ये उतरते. सलामीची जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. कौशल गुरव आणि त्याच्या साथीनं अभि देवगरे सातत्यानं आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कडाव टीमला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम या दोन्ही खेळाडूंना केलं आहे. सातत्यानं आपल्या टीमसाठी भरपूर सारी मेहनत घेतली आहे. पनवेल सारख्या परिसरामध्ये आपल्या गावाचं नाव आपल्या नावाची छाप मात्र सोडत असताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाली शिवशक्ती कडाव. परंतु आज आनंद 11 या नावानं आपल्याला मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळते. गावधाव चषक 2024-25च्या माध्यमातून 41चं टार्गेट आहे. त्या टार्गेटकडे आता इथून कशा प्रकारे पाहितलं जाईल ते आता येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण पाहताय नितीन धुले वासरेकोंडा एक्सप्रेस या नावानं खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज डावखुऱ्या हाताचा वेगवान व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी करणारा हा गोलंदाज रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये तो देखील खेळून आलाय. त्याला देखील भरपूर सारा अनुभव आहे परंतु त्याच्या समोर देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते कौशल गुलव. त्याला देखील भरपूर सारा अनुभव आहे. तो देखील रायगड प्रीमियर लीग सारखी मोठा स्टेजवरती खेळून आलाय. ओपन क्रिकेट तो देखील खेळतोय. दोन्हीही जर पाहायला गेलं ना तर सुपरस्टार खेळाडू आहेत आणि एकमेकांच्या समयमध्ये आता स्टार खेळाडू एकमेकांच्या समयमध्ये आल्यानंतर त्याचा रिझल्ट काय असेल ते आपल्याला आता बघायचं आहे.
चांगली मॅच निश्चितच आपला भेटीस आली, यात मात्र शंका नाही आहे. 41चं टार्गेट आहे, म्हणजे आता तुम्हाला इथून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहिलं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल कौशल गुरवच्या विरोधामध्ये, कौशल गुरव कशा प्रकारे फेस करेल नितीन दुलेला हे देखील पाहावं लागेल. दोन्ही स्टार खेळाडू एकमेकांच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंपायरचा निर्णय आला, गेम इज ऑन. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. वासरेकोंडा एक्सप्रेस नितीन दुले. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेनं लॉप करायचा होता, बाटवरती व्यवस्थित आला नाहीये, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. इथून पहिल्या चेंडूची सुरुवात 41 धावसंख्येचा बचाव करत असताना निर्धाव बॉल आला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय कौशल गुरवच्या विरोधामध्ये. काय फिल्डिंगची सजावट केल्या, कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजाला पोषक असणारी फील्ड त्यानं मैदानामध्ये सजवली आहे. यावेळी अगदी पॉइंट वरून चेंडूला काढलाय, कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. जास्ती वेळ शांत बसणार नाहीये कारण की कौशल गुरव समोर आहे. आलाय चौकार. पाहायला मिळतात यावेळी अगदी फुलटॉस, त्याच्यावरती देखील चांगला फटका. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत नितीन दुलेच्या विरोधामध्ये कौशल गुरवच्या बाटमधून. थोडंसं आता कान मंत्र देत असताना आपल्याला तेजस पाहायला मिळतोय नितीनला. चांगला गोलंदाज आहे, परंतु आता दोन्ही फुलटॉस चेंडू टाकून बसला आणि फुलटॉस चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना की कौशलनं चांगला समाचार घेतला. हे बॅटल खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. 2 चौकार आले लगातारचे आपण पाहतोय. नितीन धुलेच्या विरोधामध्ये 41 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर 2 चौकार, 8 धावा धावफलकावरती. 41चा पाठलाग चालू आहे. आनंद 11 काढाव टीम कडून. चांगली बॅटिंग. हा फटका चांगला आहे, यावेळी कव्हर वरून चेंडूला उडवलाय डीप कव्हरच्या पलीकडे. लगातारचा तिसरा हा चौकार. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना या स्पर्धेतील तिसरी चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतीये, ती कौशल गुरवच्या बाटमधून. काय बॅटिंग करतोय, मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय. ज्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हर्ड होतात ना, त्याच पद्धतीचे फटके मैदानामध्ये तो आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त एक स्टार खेळाडू काय असतो ना, त्याने मैदानामध्ये दाखवलंय. चांगली बॅटिंग. पहिला चेंडू खऱ्या अर्थानं त्याने चेक केला होता, पहिल्या चेंडूवरती शॉट चेक केला, कोणतीही धाव आली नाही. त्यानंतर मात्र नितीन दुलेवरती त्याने आक्रमण करायला सुरुवात केली. लगातारचे 3 चौकार आले आणि धावसंख्या आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 12. 41चा पाठलाग करत असताना 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं फिल्डिंगमध्ये व्यूहरचना करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय कॅप्टनच्या माध्यमातून. फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी प्रयत्न करत होता, परंतु चेंडू अगदी सेफ लँड झाला. तत्पूर्वी मात्र 1 धाव मिळेल. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, झेलपर्यंत जाणं फार गरजेचं होतं. झेल कौशल गुरवचा होता, परंतु पाठीमागे सरकले, चेंडूला स्टॉप केला. 1 धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग आता आनंद 11 काढाव टीमचे आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये दर्जेदार खेळ मैदानामध्ये चालू आहे. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. 41चा पाठलाग करत असताना टार्गेट 43चं होतं, परंतु उशिराने दाखल झाला बीड टीम, त्याच्यामुळे 2 धावा मायनस केल्या जातात पेनल्टीच्या. ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट फटका ट्रॅव्हल झाला. इथे जय दुले होता, परंतु त्याला देखील बीट करत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार आवी देवगरेच्या देखील बाटमधून. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी आपण पाहायला गेलं तर 17 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजे
वरती प्रति हल्ले चढवले गेले कौशल गुरवकडून. त्यानंतर सिंगल आली, अभिला स्ट्राईकवरती आणलं, अभिने देखील एक चौकार आणला. सलामीची जोड साखली. फार उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपल्या टीमला एक फ्लाइंग स्टार्ट देत असताना जो मोमेंटम आपल्याला हवा आहे तो मोमेंटम आपल्या टीमकडे शिफ्ट करत असताना दर्जेदार कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. शांत क्रिकेट, एक संयमी क्रिकेट, एक चांगल्या खेळाडूंचं उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. शांत गतीने अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानामध्ये खेळ खेळला जातोय. चांगल्या चेंडूला खऱ्या अर्थानं सन्मान देखील त्यांनी दिलाय, परंतु खराब चेंडूचा समाचार देखील घेतलाय. 4 चौकार या संपूर्ण षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 सिंगल, एक सिंगल, एक सिंगल आणि एक निर्धाव चेंडू देखील आला होता. दुसरं षटक गणेश आलाय. दुसऱ्या षटकासाठी गणेशला मात्र आता प्रमोशन देण्यात आलंय. दुसरं षटक त्याच्याकडे सोपवलंय. सातत्यानं आपण माहीला पाहतो दुसरं षटक हाताळताना, परंतु आज गणेशला दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली. आता त्या जबाबदारीनं त्याला षटक हातलावं लागणार आहे. समोर आपण पाहतोय कौशल गुरवला, कारण तो सेट झालाय. अगदी फुटबॉल इतका चेंडू त्याला दिसतोय. त्याच्या विरोधामध्ये गणेश. चांगला फटका, अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला हा फटका ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. चांगला चेंडू पहिला डिलिव्हर्ड केला. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता, समोर टाकला होता. थोडीशी गती कमी होती, थोडंसं स्विंग देखील होता चेंडूमध्ये. लॉंग ऑफमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. खंडून तिथे एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव दिली. 18 धावा धाव फलकावरती. अभि देवगरे ज्याला स्ट्राईक मिळाली होती त्याने एक चौकार लगावला होता नितीन धुलेच्या विरोधामध्ये. तो ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकला होता. आखूड टापाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. डबल माइंड झाला होता. टॅप करायचं, मोठा फटका खेचायचा. तिथे मात्र अभि देवगरे हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय. डॉट बॉल आलाय. ह्या चेंडूंची आता गरज आहे खऱ्या अर्थाने यंगस्टार बिल्ड टीमला. सातत्यानं आता तुम्हाला डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्यावेळी तुमच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल तेव्हा या मॅचमध्ये तुम्ही पकड निर्माण करू शकता. शिवम तिथे होता, त्याच्याकडनं थोडंसं फंबल झालं. तत्पूर्वी आपण पाहताय एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगली फिल्डिंग आता करणं गरजेचं आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता तुम्हाला चुका करणं फार कठीण होऊन बसेल. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली ना तर मात्र या धावसंख्येचा बचाव देखील तुम्ही करू शकाल. फटका हवेमध्ये खेचलाय. लांबी हा अगदी सीमारेषेच्या पलीकडे जाईल इतकी हा षटकार आलाय कौशल गुरवच्या बॅट मधून. हवेच्या विरोधामध्ये मारलेला हा उत्तुंग बरा षटकार, ही ओळख आहे कौशल गुरवची. त्याच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले नेक्स्ट बॉल. पुन्हा गणेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो डीपमध्ये मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जय, त्यानं मात्र थोडंसं फंबल आपण त्याच्याकडनं देखील पाहतोय. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं. लेझी क्रिकेट. धाबा आलात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही अजूनही जर का जिद्दीने मैदानामध्ये कामगिरी केली ना तर इथून देखील तुम्ही या मॅच मध्ये पकड बनवू शकता. 2 धावा आल्या. जय धुलेकडून अपेक्षित नसेल. जय धुले टीमचा कॅप्टन आहे. सातत्यानं फिल्डिंगचा दर्जा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्याच्याकडनं अशी चुकी आता टीमला अपेक्षित नसेल. 2 धावा आल्या. धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू, चांगला चेंडू, वेगवान आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र यॉर्कर टाकलाय. कौशल गुरवकडे देखील उत्तर नव्हतं.
षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 28 धावा. बिनबाद 28 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक षटकार जर वगळता अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी. आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडासा बदल. आमचे स्वप्नील दलवी स्वप्नील माली आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समूहामध्ये जोडले जातील. वाकस गावचा एक बुलंद आवाज. बाबू खांबाले यांचं आगमन झालंय. ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली त्यांचे आगमन झालंय या मैदानावरती. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुल झाला. एक टप्प्या अखेर जाईल सीमारेषा पार. चौकार येईल अभिच्या बॅट मधून. स 13 धावसंख्येची गरज होती 12 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. चौकार आलाय. यावेळेस पंचांनी अपील केली होती पंचांकडे आणि यावेळेस पंचांचं बोट पहिली विकेट आली. कॅप्टनला मात्र कॅप्टनची विकेट मिळाली आहे. अभि देवगरेला इथून परतावा लागतंय. पहिली विकेट महत्वपूर्ण विकेट महत्वाच्या वेळी आल्या. अभि देवगरेने पहिला चेंडूवरती स्विचिटचा चौकार आणला होता. त्यानंतर त्याला परतीचा प्रवास करावा लावलाय जय धुलेनं. कॅप्टनची विकेट गेली. हे बॅटल फार महत्वाचं होतं. जयनं मात्र अभिला पाठीमागं पाठवलं. अजूनही इथून मॅच ऑन आहे. अजूनही कुणी जिंकलेलं नाहीये. अजूनही कुणी पराभूत झालेलं नाहीये. इथून जो जिंकेल ना त्याचा विजय, इथून जो मेहनत करेल ना त्याचा विजय निश्चित आहे. जय धुले हे जाणतो. कमबॅक करणं त्याला माहिती आहे आणि त्याने मात्र आता विकेट घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा धावफलकावरती आहेत. 41चं टार्गेट आहे. 43चं टार्गेट होतं. 2 धावा पॅनल्टीच्या मायनस केलात. 41चं टार्गेट आहे. आतापर्यंत आपण पाहताय 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कौशल गुरव, विशाल, फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी माही आपण पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव फार महत्वपूर्ण या मॅच मध्ये. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. विकेट येणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप होती तिला मात्र ब्रेक लावलाय जय धुलेनं. अभिला मात्र परतावलाय. कौशल गुरव अजूनही मैदानावरती आहे. चांगली बॅटिंग कौशल गुरव मैदानामध्ये साकारतोय. टीमला गरज असताना त्यानं मात्र चांगली बॅटिंग केली आहे. फुलटॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग भरा
जय आणि पराजय मधला अंतर कमी करत असताना हा दर्जेदार षटकार आलाय कौशल गुरवच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. चांगला चेंडू यावेळी थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी पुढे टाकला, थोडंसं स्विंग देखील पाहायला मिळालं. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. अंगावरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता कौशल गुरवचा, परंतु तो अनसक्सेसफुल ठरला. डॉट बॉल आला. या कामासाठी खऱ्या अर्थानं जय धुळेची ओळख आहे, परंतु त्याच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळाला. एक चुकीचा चेंडू पडला. फुलटॉस त्याच्यावरती षटकार आला. त्यानंतर मात्र कमबॅक देखील पाहायला मिळालं जय धुलेचं. शेवटचं षटक 2 धाब्यांची अजूनही गरज असेल. 6 चेंडू आणि त्याच्यावरती बनवायचे आहेत त्या मात्र 2 धाबा. जी पार्टनरशिप बिल्डअप झाली तिला देखील आता ब्रेक लावावा लागेल. 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. पहिला चेंडू हॅमर केले चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे विशालचा तडाखा. विनिंग षटकार आला आणि विजयी झालाय तो अनन 11 कडाव संघ. हार्ड लक बिल टीम, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कडाव टीमला आपण त्यांच्या नेक्स्ट मॅच साठी देऊया बेस्ट ऑफ लक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर विवेक आमच्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत मी गेम चेंजर वंजारपाडा ब टीमला त्या कॅप्टनला इन्व्हाइट करेन की आपण टॉस साठी यायचंय. सत्तावीस धाब्यांची अप्रतिम इनिंग साकारली तो कौशल गुरव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या कौशल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आणि अभि आपण टॉस करण्यासाठी देखील यायचंय. चेंज द गेम वंजारपाडा ब टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आमचे या स्पर्धेचे आयोजक आमचे जॉन्टी भाऊ यांच्या शुभ हस्ते कौशलला मॅन ऑफ द मॅचचा किताब